एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं परभणीचे जिल्हा प्रमुख पद आनंद भरोसे यांना दिलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात काय त्यांच्या समोर आव्हान आहे याविषयी बातचीत करूया. आपल्यासोबत आनंद भरोसे आहे. भाऊ, एकनाथ शिंदेनं जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली, किती मोठं आव्हान आहे आणि येणाऱ्या दिवसात कसं पेलणार? खरं तर मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी विधानसभेला मला संधी प्राप्त करून दिलेली आहे शिवसेनाचा अधिकृत उमेदवार म्हणून, त्या अनुषंगानं मला परभणीमध्ये भरपूर असं मतदानरूपी आशीर्वाद या ठिकाणी मिळालेलं आहे. जवळपास 93,000 मताधिक्य या ठिकाणी मला मिळालेले आणि त्या अनुषंगानंच या ठिकाणी परभणीचा जो विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी परभणीला नेण्याच्यासाठी या ठिकाणी पुनश्च एकदा माझ्यावर शिवसेनेचा या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांच्या बाबतीमध्ये ऋणी राहील आणि पक्षाचं गाव तिथं शाखा तिथं या ठिकाणी जे एकनाथ शिंदे साहेबांचे जे विचार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आनंदीगे साहेबांचे जे विचार आहेत, जे की हिंदुत्ववादी जे विचार आहेत, ते पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. आता एक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जिल्हा प्रमुख करण्यात आलं आहे. नेमकी किती मोठी जबाबदारी आहे आणि शिवसेना ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कसं सामोरं जाणार आहे? नाही, या ठिकाणी विकासाच्या अनुषंगानंच या ठिकाणी विकासाचं पाऊल जे महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे विकास होत चाललेला आहे, त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे मुख्यमंत्री असतानाचे जे निर्णय आहेत, त्या निर्णयाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद असेल हे आम्ही निवडणूक ते मुद्दे डोळ्यासमोर घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. शिवसेनेनं स्वबळावर लढावं का महायुतीसोबत जावं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिवसेना दोन्ही बाबतीमध्ये तयार आहे, कारण शिवसेनेची वोट बँक आहे. या ठिकाणी परभणी जिल्हा तसा हिंदुत्ववादी जिल्हा आहे. त्या आत्तापर्यंत शिवसेनेला या ठिकाणी पक्षाच्या भूमिकेमध्ये देणारा हा जिल्हा आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी तयार आहेत आणि विकासाच्या अनुषंगानंच आम्ही या ठिकाणची निवडणुकीसमोर जाणार आहोत. एक दुसरा प्रश्न असा आहे की नियुक्ती काल जाहीर झाली, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तुमच्या नियुक्तीला विरोध केला आहे. नाराजी आहे का तुमच्या पक्षामध्ये आणि ते आव्हान कसं पेलणार तुम्ही येणाऱ्या दिवसात? मला वाटत नाही नाराजी कोणत्या बाबतीमध्ये असते. ठीक आहे, थोडंसं रुसवे फुगवे हे चलत राहतात. ते निश्चित प्रमाणावर त्यांना भेटून हे करून आपल्याला ते त्या अनुषंगाने त्यांची जी नाराजी आहे, काय आहे काय नाही, ते विचार घेऊन आपण पुढे काम करायला तयार आहोत. दुसरी अशी एक टीका तुमच्यावरती होते की एकाच घरात दोन जिल्हा प्रमुख आता झाले. तुमच्या बंधूंना 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचं महानगर जिल्हा प्रमुख भेटलं आणि आता तुम्हाला शिवसेनेचा महानगर प्रमुख भेटलं. कारण शिवाजी भरोसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 पासून काम करतात आणि त्यांचं जर काय बघितलं की या ठिकाणी महानगरपालिकेला 2दा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्या जोरावर आणि बांधणीवर या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टीनं जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे आणि मला इकडं त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी मला दिलेलं आहे. त्याच्यात काही एवढं हे नाही आहे. आम्ही दोघंजणं मिळून चांगलं या ठिकाणी हिंदुत्वाचा विचार पुढे नेऊ आणि त्यासोबतच माझं जे शिवसेनेचं जे धोरण आहे, हे धोरण आम्ही या ठिकाणी जनतेसमोर आणि काम करूया. बस. आनंद भरोसे होते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या दिवसामध्ये खरं तर चांगल्या प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे. तर काही शिवसैनिक जे त्या नाराज आहेत त्यांना मिळून समोपचार कसा त्यांच्यासोबत घडवता येईल हे येणाऱ्या दिवसात काम करण्यासाठी इच्छा त्यांनी दर्शवलेली आहे. तुर्तास आनंद भरोसे यांना शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पद जाहीर झालं आहे आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या निर्णयाचे आणि निवडीचे स्वागत करण्यात येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी.